या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। तब्बल 40 किलो किमतीचा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोप असलेले अटकेतील आरोपी अंश गुप्ता राहणार विरार फाटा जिल्हा पालघर व आरोपी खुशबू जगदीश डोने राहणार विरार जिल्हा ठाणे या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी सशर्त जामीन मंजूर केला। वरील प्रकरणात सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत NDPS कायद्याचे कलम 8क20ब2क तसेच BNS कायदा कलम 3.5 अन्वये वरील दोन्ही आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणात दोन्ही संशयित आरोपी हे विशाखापट्टणम येथून LTT एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करत असल्याची गुप्त माहिती सोलापूर येथील लोहमार्ग पोलीस व RPF यांना सोलापूर येथे प्राप्त झाली। तसेच त्या संशयित आरोपींना पकडण्यासाठी गुप्त माहितीच्या आधारावर सोलापूर लोहमार्ग पोलीस व RPF ठाणा सोलापूर यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 येथे सापळा रचला होता। पोलिसांनी दोन्ही आरोपींना LTT एक्सप्रेस बोगी क्रमांक B1 मधून अटक करून त्यांच्या जवळील अंमली पदार्थ घेऊन जाणारे 5 संशयित बॅग ताब्यात घेतले। त्यानंतर पंचनामा केला असता बॅगेमधून जवळपास 40 किलो वजनाचा अंमली पदार्थ गांजा आढळून आला। वरील नमूद साहित्य आणि आरोपींकडे मिळून आले असता त्या मुद्देमालापैकी आंबट उग्र वासाचा गांजा सदृश वनस्पतीची रक्कम 3,61,266 एवढा मुद्देमाल हस्तगत केला। आरोपी हे सदरील गांजा विशाखापट्टणमहून मुंबई येथे विकण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती आरोपीकडून प्राप्त झाली। अटकेनंतर आरोपींनी आपला जामीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालयात सोलापूर येथे दाखल केला होता। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।